नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यस विकेशन यूट्यूब चॅनलवरती। 11 मार्च रोजी आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा जो पेपर आहे त्यामध्ये जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण या व्हिडिओत तुम्हाला मी पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जातील उत्तरांसहित सांगणार आहे, म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरांसहित देणार आहे। डिटेलमध्ये आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत। चला तर तुम्हाला काय करायचं, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। थोडासा तो टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। आता डायरेक्टली आपण प्रश्नांकडे जाऊया, आपण टाइमपास करत नाहीये। डायरेक्टली आपला प्रश्न पाहू शकता। प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये आहे मित्रांनो, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, एमसीक्यू टाइप हा प्रश्न असतो। 5 मार्कसाठी 5 प्रश्न आहेत, 5 एमसीक्यू आहेत, तुम्हाला ते सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीत अधातू डॅश डॅश खंडात आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, अधातू आपल्या पी खंडात असतात, म्हणजे आपला पर्याय क्रमांक ब पी खंड हे उत्तर याचं बरोबर असणार आहे। त्यानंतर जातो आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहू शकता तुम्ही एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे। ही अभिक्रिया मित्रांनो कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। आता लक्षात घ्या, ही अभिक्रिया मित्रांनो विस्थापन प्रकारची, म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे विस्थापन, ते मित्रांनो उत्तर बरोबर असणार आहे। त्यानंतर आपण जातो आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे, तिसऱ्या एमसीक्यू कडे। विद्युत शक्तीचे एकक डॅश डॅश आहे। विद्युत शक्तीचे एकक मित्रांनो वॅट असतं, आणि मित्रांनो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वॅट हे उत्तर असणार आहे बरोबर। त्यानंतर आपलं सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण मित्रांनो लक्षात घ्यायचं कारण काय असणार आहे, प्रकाशाचे अपवर्तन हे मित्रांनो त्याचं कारण आहे। आणि त्यानंतर एलपीजी मध्ये डॅश डॅश हा एक ज्वलनशील पदार्थ आहे। मित्रांनो एलपीजी मध्ये प्रोपेन जो आहे ना मित्रांनो, ते एक ज्वलनशील पदार्थ आहे, ते मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे ब पर्याय क्रमांक ब प्रोपेन। लक्षात घ्या, 5 एमसीक्यू प्रत्येक 1 मार्कसाठी तुम्ही इझिली 5 मार्क स्कोर करू शकता। त्यानंतर जाऊयात आपल्या प्रश्न क्रमांक 1 मधील ब कडे। खालील प्रश्न सोडवा। लक्षात घ्या मित्रांनो, शॉर्ट आन्सर म्हणजे एका वाक्यामध्ये किंवा मित्रांनो छोटे, म्हणजे एकदम छोटे प्रश्न विचारले असतात 5 मार्कसाठी, म्हणजे प्रत्येक 1 मार्कचे मित्रांनो 5 क्वेश्चन। लक्षात घ्या, सहसंबंध ओळखा। पितळला मित्रांनो नाही, तांबे व जस्त, तर मित्रांनो ब्रॉन्झला काय असणार आहे, तर माझं मत आहे ब्रॉन्झला मित्रांनो उत्तर आहे तुमचं कथील। त्यानंतर मित्रांनो आपण जातो दुसऱ्या प्रश्नाकडे। चूक की बरोबर ते लिहा। बेन्झिन हे एरोमॅटिक संयोग आहे। मित्रांनो याचं उत्तर असणार आहे बरोबर। मित्रांनो बेन्झिन हे एरोमॅटिकच संयोग आहे। त्यानंतर वेगळा घटक ओळखा। निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता आणि दृष्टिपटल। मित्रांनो तिन्ही जे आहेत ना ते आजार आहेत। दृष्टिपटलच मित्रांनो त्यापेक्षा थोडंसं वेगळं येते, म्हणजे तो एक अवयव टाइप मध्ये आहे बरोबर। त्यानंतर चौथा प्रश्न, आपाती कोण 0 अंश असेल तर अपवर्ती कोणाचे माप किती। लक्षात घ्या, हे मित्रांनो काय असणार आहे उत्तर 0 अंशच असणार आहे, म्हणजे अपवर्ती कोणाचं पण माप मित्रांनो जर आपाती कोण 0 अंश असेल तर अपवर्ती कोणाचे माप पण 0 अंशच असतं मित्रांनो। त्यानंतर जाऊया आपल्या 5व्या प्रश्नाकडे। विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित कोणत्या 2 उपकरणांची नावे लिहा। मित्रांनो कोणती 2 उपकरणं आहेत आपले, एक आहे मित्रांनो विद्युत घंटा, गॅल्व्हनोमीटर, एमीटर, दोन्ही वर्धक भरपूर आहेत, तुम्ही मित्रांनो कोणते पण लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर जाऊया आपल्या प्रश्न क्रमांक 2 मधील मित्रांनो जो अप्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत 4 मार्कसाठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काचा प्रश्न मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत। आपण आता पहिला प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न मित्रांनो इझी आहे खूप। सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात। लक्षात घ्या, सोडियम हा का ठेवला जातो मित्रांनो रॉकेलमध्ये, तर त्याचे 2 कारण आहेत। लक्षात घ्या, कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो। हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो, म्हणजे पेट घेत असल्यामुळे, आणि त्यानंतर सोडियम केरोसिन मध्ये बुडतो व केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात। हे मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे। तुम्हाला मी स्क्रीनवरती उत्तर पण दाखवत आहे, व्यवस्थित तुम्ही पाहू शकता, पॉज करून मित्रांनो तुम्ही वाचू शकता किंवा मित्रांनो स्क्रीनशॉट देखील काढू शकता। त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न मित्रांनो, घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी वापरतात। मित्रांनो का वापरतात, लक्षात घ्या, साधा सूक्ष्मदर्शीच्या आत वा विशालक भंगाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते। वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते। त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळ दुरुस्त करताना घड्याची साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक भिंग वापरतात। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे। खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा, तुम्हाला मी स्क्रीनवरती उत्तर व्यवस्थित दाखवत आहे। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न, अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। मित्रांनो का करणे गरजेचं आहे, लक्षात घ्या, अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, कारण हा कचरा उपग्रहांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवकाश मोहिमांच्या यशासाठी मोठा धोका निर्माण करतो। हे मित्रांनो पहिलं मित्रांनो कारण आहे त्याचं। वेगाने फिरणारे तुकडे कार्यरत उपग्रहांशी टक्कर होऊन त्यांचे नुकसान करू शकतात किंवा नष्ट करू शकतात, त्यामुळे दळणवळण, हवामान अंदाज, GPS प्रणालींवर गंभीर परिणाम होऊ शकतो। तसेच वाढत्या कचऱ्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे कठीण होईल, म्हणून अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करून अवकाशाच्या टिकावासाठी आणि विज्ञानाच्या प्रगतीसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे। अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित उत्तर लिहायचे। 3 प्रश्न होते आणि 3 प्रश्न तुम्हाला उत्तर सांगितले, 2 सोडवायचे ते, पण मित्रांनो तुम्हाला मी 3 प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे। चला आता जाऊया आपल्या प्रश्न क्रमांक 2 ब कडे। खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3 मित्रांनो 6 मार्कसाठी।
पहिला प्रश्न आहे, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती? लक्षात घ्या, आता प्रकाशाचा पाण्यातील वेग काढायचा आहे आपल्याला. मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, जी दिलेली माहिती आहे ती व्यवस्थित लिहून घ्यायची. म्हणजे आपला पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक मित्रांनो तो आहे 1.33. त्यानंतर प्रकाशाचा निर्वातातील वेग ते किती दिलेला आहे आपला 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड अशा प्रकारे तुम्हाला यायचं. आणि मित्रांनो तुम्हाला शोधायचं काय, प्रकाशाचा पाण्यातील वेग शोधायचा. आणि त्याला सूत्र काय असणार आहे, n = v1/v2 म्हणजे v1 भागिले v2. सूत्रानुसार मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये किमती टाकायच्या. आणि तुम्हाला v2चं उत्तर येणार आहे 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे मित्रांनो त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला मी डायरेक्टली उत्तर स्क्रीनवर दाखवते. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा आणि मित्रांनो त्या प्रक्रियेची व्याख्या लिहा. खूप सोपा प्रश्न आहे हा देखील मित्रांनो. आकृतीत मित्रांनो काय दिलेलं आहे, पुनर्निर्माण हे मित्रांनो त्याची प्रक्रियेचं नाव आहे. आणि मित्रांनो त्याची जी व्याख्या आहे ती मित्रांनो अशा प्रकारे आहे, दाबामुळे बर्फ वितळून पाण्यात रूपांतरित होणे आणि दाब हटवल्यावर त्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होणे या प्रक्रियेस पुनर्हिमायन असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर द्यायचं. खूप सोपा प्रश्न, उत्तर पण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न, एक तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. आणि मित्रांनो तुम्हाला ए आणि बी अभिक्रियांची नावं लिहायची आहेत. लक्षात घ्या, खूप सोपा प्रश्न आहे हा देखील मित्रांनो. आता पहिल्यांदा तुम्ही सांगतो मित्रांनो तुम्हाला ही जी आपली अभिक्रिया आहे ती कोणती आहे, ती आहे रेडॉक्स अभिक्रिया. रेडॉक्स अभिक्रिया मित्रांनो याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ए मधील जी अभिक्रिया आहे ती मित्रांनो शपन आणि मित्रांनो बी मधील जी अभिक्रिया आहे ती मित्रांनो ऑक्सिडीकरण. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. खूप इझी प्रश्न हा देखील. त्यानंतर मित्रांनो आपल्या चौथ्या प्रश्नाकडे, स्तंभ क्रमांक 1 शी जुळेल अशा या प्रकारे स्तंभ क्रमांक 2 व 3 ची फेरमांडणी करा. मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे, 3 स्तंभ दिलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला 3 स्तंभ दिलेले आहेत आणि त्यामध्ये जो आपला स्तंभ क्रमांक 1 आहे ना त्याची उत्तरे याच्या बरोबर जुळली पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला याचं म्हणजे स्तंभ बनवायचा. लक्षात घ्या, पहिलं काय मित्रांनो त्रिकला मित्रांनो काय असणार आहे, पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी. आणि मित्रांनो डोबोरायनर. आणि त्यानंतर मित्रांनो अष्टकला काय असणार आहे, 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पाहिल्यासारखे न्यूलंड्स. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. खूप सोपा प्रश्न हा देखील. त्यानंतर मित्रांनो व्याख्या लिहायचा प्रश्न आहे, मुक्तिवेगची तुम्हाला व्याख्या लिहायची. आणि मित्रांनो मुक्त पतनची. आता पहिल्यांदा आपण मुक्तिवेगची मित्रांनो व्याख्या पाहूया. ज्या विशिष्ट आरंभ वेगाने ग्रह किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून वर फेकलेली वस्तू त्यांच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकते त्या वेगाला मुक्तिवेग असे म्हणतात. व्याख्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मुक्त पतन, जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखालीच हालचाल करते तेव्हा त्या हालचालीला मुक्त पतन असे म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला दोन व्याख्या तुम्ही दोन्ही व्याख्या व्यवस्थित लिहू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला जवळपास आता सर्व प्रश्न सांगितले आहेत, म्हणजे तुम्ही जवळपास 6 मार्क तुम्ही परफेक्ट केलेले आहेत. त्यानंतर जो आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. लक्षात घ्या, कोणतेही 5 15 मार्कसाठी म्हणजे प्रत्येकी 3 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील रासायनिक अभिक्रियेतून तुम्हाला कोणती माहिती मिळते ते लिहायचे. मित्रांनो तुम्हाला पुढील मित्रांनो तुम्हाला एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे, त्यातून तुम्हाला कोणती मित्रांनो माहिती भेटते तुम्हाला सांगायची. आता पहिले मित्रांनो तुम्हाला सांगतो, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 चुन्याची निवळी आणि म्हणजे मित्रांनो CO आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार करते. त्यानंतर वरील अभिक्रिया ही अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे, ज्यामध्ये एका अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादने तयार होतात. ही अभिक्रिया उष्णता दिल्यावर होते, जी डेल्टाने दर्शवली जाते, त्यामुळे ते उष्माग्राही अभिक्रिया आहे. अशा प्रकारे तुम्ही 3 पॉईंटमध्ये मित्रांनो याचं व्यवस्थित उत्तर लिहू शकता. प्रत्येक पॉईंटला 1 मार्क, तुम्ही 3 मार्क कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, खालील किरणाकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला मित्रांनो किरणाकृती दिलेली आहे, व्यवस्थित पाहून घ्या. स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पाहून घ्या. त्यामध्ये मित्रांनो पहिलं आहे आकृतीमधील उपकरण ओळखायचे. दुसरं आहे मित्रांनो 2 बिंगाचा एकत्रित परिणाम काय असतो. आणि मित्रांनो तिसरा आहे वरील उपकरणाचा उपयोग लिहा. लक्षात घ्या, आकृतीमध्ये पहिल्यांदा आपण उपकरण ओळखूया. मित्रांनो जे आकृतीमध्ये उपकरण आहे ते आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, 2 बिंगाच्या संयुक्त परिणामामुळे अधिक स्पष्ट आणि मोठे दृश्य मिळते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बचं उत्तर लिहायचं. आणि मित्रांनो कचं उत्तर काय असणार आहे, वरील म्हणजे हे जे मित्रांनो उपकरण आहे ते मित्रांनो रक्तकणिका, प्राणी व वनस्पतींच्या पेशी तसेच बॅक्टेरियासारखे अतिसूक्ष्म जीव पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला हे 3 उत्तर लिहायचे आणि तुम्ही 3 मार्क इझिली मिळवू शकता. त्यानंतर खालील उत्तर वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. उत्तर काय मित्रांनो, इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना आहे. इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन यांचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतात तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परिवर्तन होते आणि त्यानंतर पुन्हा प्रकाशाचे अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम इंद्रधनुष्य होय. हा जो उत्तर आहे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. व्हिडिओ पॉज करा किंवा मित्रांनो स्क्रीनशॉट मारा. तर लक्षात घ्या, हा जो उत्तर आहे ना मित्रांनो त्यावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत. खूप सोपा मित्रांनो हा इंद्रधनुष्याबद्दल मित्रांनो हा उत्तर आहे. त्यामध्ये आपला पहिला प्रश्न पाहूया आपण, इंद्रधनुष्यासाठी कोणत्या 3 घटना आवश्यक आहेत. लक्षात घ्या, आता ह्याचं उत्तर काय असणार मित्रांनो, इंद्रधनुष्य निर्मितीसाठी प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि अंतर्गत परावर्तन या 3 मित्रांनो महत्त्वाच्या घटना आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर बचं काय उत्तर असणार मित्रांनो, अपवर्तन कसे घडून येते. मित्रांनो अपवर्तन कसे घडून येते, जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या अपवर्तनांक असलेल्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो आणि
आणि त्याच्या वेगातील बदलामुळे दिशेत बदल होतो तेव्हा अपवर्तन घडते. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर आपला क, इंद्रधनुष्य निर्मितीची आकृती रेखाटा. तुम्हाला डायरेक्टली मी तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दाखवते, तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो इझिली तुम्ही 3 मार्क्स कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांना अनुसरून खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. मित्रांनो तुम्हाला एक आवर्त सारणी दिलेली आहे, दुसरी जी आहे ना मित्रांनो ती वाली. आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ते खालचे जे मित्रांनो 3 प्रश्न आहेत त्याचे उत्तर लिहायचे. दोन्ही कक्षा इलेक्ट्रॉननी भरलेले मूलद्रव्य कोणते? लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो याचं उत्तर असणार आहे न्यूऑन. न्यूऑनचा अनुक्रमांक मित्रांनो 10 आहे आणि याचे दोन्ही इलेक्ट्रॉन आणि कवच पूर्णपणे इलेक्ट्रॉन्सनी भरलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर ब मित्रांनो, दोन्ही कक्षेत समान इलेक्ट्रॉन असलेले मूलद्रव्य कोणते? बेरिलियम च्या दोन्ही कवचांमध्ये समान संख्या इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर मित्रांनो क, या आवर्तनातील सर्वात जास्त विद्युत घनता असलेले मूलद्रव्य कोणते? लिथियम हे मित्रांनो या आवर्तातील सर्वात अधिक मित्रांनो विद्युत धन मूलद्रव्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचे तिन्हीचे उत्तर लिहायचे, तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली दाखवले. त्यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न, गुरुत्व त्वरण म्हणजे जी चे मूल्य कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते ते स्पष्ट करायचे. लक्षात घ्या, जी चे मूल्य मित्रांनो पृथ्वीचा आकार, उंची, खोली या घटकांवरती मित्रांनो अवलंबून असते. 3 मेन घटक आहेत आणि मित्रांनो त्याची तुम्हाला प्रत्येकाची मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये उत्तरे दिलेली आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. स्क्रीनवरती भरपूर मोठं प्रश्न आहे, म्हणजे उत्तर आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त वाचून वगैरे एक्सप्लेन वगैरे करत नाही, व्हिडिओ ओगाच मोठा होईल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती उत्तर दाखवत आहे. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा मित्रांनो स्क्रीनशॉट मारा आणि मित्रांनो ते उत्तर तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. त्यानंतर आपला 6वा प्रश्न मित्रांनो, संज्ञा स्पष्ट करा. मित्रांनो त्यामध्ये पहिली संज्ञा तुम्हाला विचारलेली आहे धातू विज्ञान. आता धातू विज्ञानची मित्रांनो तुम्हाला मी संज्ञा सांगतो. धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, त्या या प्रक्रियेला धातू विज्ञान म्हणतात. खूप सोपी मित्रांनो ही संज्ञा आहे. त्यानंतर दुसरे मित्रांनो धातुके. धातुकेचे काय मित्रांनो, ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. उदाहरणार्थ बॉक्साईट आणि मित्रांनो सिन्नाबार. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याची संज्ञा लिहायची. त्यानंतर मृदा अशुद्धी. धातुकांमध्ये धातूंच्या संयोगाबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात, या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपण जातो 7व्या प्रश्नाकडे. त्यामध्ये मित्रांनो ए आहे, भारताने प्रक्षेपित केलेल्या व सध्या कार्यरत असणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारण, दूरसंचार आणि हवामानशास्त्र सेवा यांच्याशी संबंधित उपग्रह मालिकेची नावे लिहा. तुम्हाला कोणती लावायची मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर असणार मित्रांनो इनसॅट आणि जीसॅट. आणि मित्रांनो त्यानंतर सध्या फक्त शिक्षण क्षेत्रात वापरली जाणारी उपग्रह मालिका कोणती? मित्रांनो याचं उत्तर आहे एड्युसॅट. आणि मित्रांनो त्यानंतर पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी कोणती उपग्रह मालिका प्रस्थापित केलेली आहे? मित्रांनो याचा आहे IRNSS. हे 3 मित्रांनो शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. खूप सोपा प्रश्न, 3 मार्क तुम्ही इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय? पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय तुम्हाला मित्रांनो, सामान्यतः द्रव गरम केल्यावर त्याचे प्रसरण होते आणि थंड केल्यावर त्याचे आकुंचन होते, परंतु पाणी 0 अंश वरून तापवले असता 4 अंश तापमानापर्यंत प्रसरणाऐवजी आकुंचन होते. या विशेष गुणधर्माला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. खूप सोपा प्रश्न, तुम्ही इझिली लिहू शकता. त्यानंतर थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला, ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो भरपूर म्हणजे 7 पॉईंटमध्ये मी उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचं, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मित्रांनो जे उत्तर आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचू शकता इझिली. मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती हे विजिबल आहे, तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा आणि मित्रांनो व्यवस्थित जे उत्तर आहे ते वाचून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आपला जो मित्रांनो प्रश्न 3रा होता, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास तुम्ही पाहू शकता 1 मिनिट 15 मार्क मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे परफेक्ट करायचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. प्रश्न 3रा मित्रांनो कोणते 5 सोडवायचे ते आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. आता जाऊया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. आपला प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही एक मित्रांनो 5 मार्कसाठी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. त्यामध्ये मित्रांनो काय, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्याच्याखाली प्रश्न विचारले आहेत, ते मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही वरील आकृती कोणते उपकरण दर्शवते? मित्रांनो लक्षात घ्या, वरील आकृती मित्रांनो यंत्र प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र आहे. मित्रांनो व्यवस्थित मित्रांनो तुम्ही उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर या उपकरणाचे कार्य कोणत्या तत्वावर चालते? मित्रांनो लक्षात घ्या, विद्युत जनित्राची कार्यप्रणाली विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर आधारित असते. विद्युत जनित्रातील कुंडल जेव्हा चुंबकीय क्षेत्रातून फिरते तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र या कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित करते. ही प्रवर्तित विद्युतधारा नंतर कुंडलाला जोडलेल्या परिपथात जाते. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर या उपकरणाचे कार्य स्पष्ट करा. 2 मार्कसाठी आहे. तुम्हाला 3-4 पॉईंट मित्रांनो लिहिणं अपेक्षित आहे. मी जवळपास तुम्हाला 6 पॉईंट दिलेत. तुम्ही मित्रांनो व्यवस्थित 6 पॉईंट वाचून घ्या. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. हे 6 पॉईंट मित्रांनो तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचे. त्यानंतर आपला ड आहे, त्यामध्ये वरील उपकरणाचा उपयोग लिहा. मित्रांनो उपयोग काय आहे मित्रांनो, याचा वीज निर्मिती प्रकल्प किंवा विद्युत कॉपी मशीन अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याचा उपयोग करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न कशा प्रकारे उत्तर लिहायचे तुम्हाला मी स्क्रीनवरती सांगितलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित मित्रांनो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मित्रांनो व्हिडिओ पॉज करून घ्या. त्यानंतर आपला खालील उत्तराचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. लक्षात घ्या, तुम्हाला एक उत्तर दिलेलं आहे, उत्तर आपण व्यवस्थित वाचून काढूया. कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा
यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनिक संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात आधी व मूलभूत कार्बनिक संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन अणू व 4 हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन CH4. आपण मिथेनची संरचना आधीच पाहिली आहे. इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणूसूत्र C2H6 आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक उत्तर दिलेला आहे त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले. अजून उत्तर आहे. ज्या कार्बनिक संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना अंशपृक्त संयुग म्हणतात. इथिन व इथाइन हे अंशपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या अंशपृक्त हायड्रोकार्बनांना अल्किन म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो अशा अंशपृक्त हायड्रोकार्बन यांना अल्काईन असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे हे संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिकार क्रियाशील असतात. लक्षात घ्या. तर तुम्हाला हे उत्तर तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करा. आता लक्षात घ्या. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला हायड्रोकार्बन म्हणजे काय. आता हायड्रोकार्बनचं तुम्हाला म्हणजे व्याख्या सांगायची आहे. ज्या संयुगांमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात सोपी आणि मूलभूत कार्बनी संयुगे मानली जातात. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचे. त्यानंतर सर्वात लहान हायड्रोकार्बनचे नाव लिहा. मिथेन हे सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे. ते उत्तराचं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर व्याख्या लिहा. असंपृक्त संयुगे. लक्षात घ्या. असंपृक्त संयुगाची मित्रांनो व्याख्या असं नाही. ज्या कार्बनिक संयुगांमध्ये 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुगे म्हणतात. इथिन आणि इथाइन ही असंपृक्त हायड्रोकार्बनची उदाहरणे आहेत. त्यानंतर मित्रांनो ड प्रश्न आहे. अल्किन व अल्काईन यामधील फरक स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला 4 फरक दिलेले आहेत. अल्किनमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतात. अल्काईनमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतात. अल्किन CnH2n या सामान्य सूत्राने दर्शवता येतात. अल्काईन CnH2n-2 या सामान्य सूत्राने दर्शवता येतात. अल्किनमधील पहिला सदस्य इथिलीन आहे आणि मित्रांनो अल्काईनमधील पहिला सदस्य ॲसिटिलीन आहे. अशा प्रकारे. त्यानंतर उदाहरणार्थ इथिन प्रोपिन आणि मित्रांकडे इथाइन प्रोपाइन. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्याचं मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. मित्रांनो 5 मार्काचा प्रश्न इझिली मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये पण 5 मार्क स्कोर करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो बोर्ड 2024 ची मित्रांनो जुलैची मित्रांनो जी प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सर्व प्रश्न तुम्हाला मी सांगितले आहेत. आय होप की मित्रांनो तुम्हाला समजले असतील. मित्रांनो तुम्हाला याला नक्कीच हेल्प झाली असेल. मित्रांनो तुम्हाला काय करायचे अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातील मित्रांनो पेपरमध्ये. हे नाही परंतु अशा प्रकारचे विचारले जातील. मित्रांनो तुमची तयारी नक्कीच झाली असेल. मित्रांनो व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.